नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 34 साईज चे हाफ कटोरीचे कटिंग बघणार आहोत. तर ह्याला कोण फोरटक्स पण म्हणते, कोण हाफ कटोरी पण म्हणते. तर हे बघा 34 साईजचे हाफ कटोरीचे माप आपण इथे घेतलेले आहेत. छाती आहे 34 इंच, पूर्ण उंची आहे 15 इंच, मागील गळा आहे 9 इंच, पुढील गळा आहे 5.5 इंच, शोल्डर आहे 5.5, आडे आहे 3, बाई उंची आहे 4, बाई घेर आहे 5.5 इंच. तर अशा पद्धतीने ही 34 साईज हाफ कटोरीची मापे आहेत. तर चला आता आपण पेपर कटिंग करूयात. तर हे बघा, हा पेपर घेतलेला आहे. बंद बाजू ही माझ्या साईडला घेतलेली आहे. हा बॅक आणि फ्रंट दोन्ही साईड आपल्याला कटिंग करायचा आहे. बॅक साईडचा आहे ते बॅक साईडला येणार. फ्रंट साईडचा पेपरचा जो भाग आहे तो फ्रंट साईडची माप फ्रंट साईडला येणार. आता इथून आपल्याला उंची घ्यायची आहे. पूर्ण उंची आहे 15 इंच, शोल्डर आहे 5.5 इंच, आडे आहे 3 इंच. हे आडे झाले आणि ही आपली गळारुंदी झाली. इथून आपल्याला घ्यायचं आहे पुढील गळ्याचे माप 5.5 इंच आहे. मुंडा आहे 6 इंच. जिथून मुंडा घेतलेला आहे तिथून आपल्याला चेस्टचे माप घ्यायचे आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे तर 8.5 इंच चौथा भाग येतो. गळ्यासाठी आपण रेषा आखून घेऊयात. मुंड्यासाठी आपण रेषा आखून घेऊयात. मार्जिन घ्यायचे आपल्याला 1.5 इंच. इथून पुढील मुंड्याचा आकार 1 इंचावर, पाठीमागील मुंड्याचा आकार अर्धा इंचावर. इथून आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया. फ्रंट बॅक मुंड्याचा आकार आणि हा फ्रंट मुंड्याचा आकार. थोडासा आतून शेप द्या व्यवस्थित त्याला. इथून आपल्याला योगपट्टीसाठी 3 इंच घ्यायचं आहे. इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे योगपट्टीसाठी. आता आपल्याला जे टक्स घ्यायचे आहेत ना ते इथं कसे घ्यायचे ते मी दाखवणार. ह्या दोन्हीचा मध्य करा, गळा आणि योगपट्टीचा, आणि इथून असा पॉइंट टाकून घ्या. इथून तुम्ही 2 इंचावर टक्ससाठी आखून घ्या. परत ह्या दोन्हीचा मध्य करा, इथून आखून घ्या, आणि इथून आपला 4 इंचावरती मेन टक्स येणार. ही टक्सची उंची आहे 2.25 इंच. टक्सची आपल्याला रुंदी घ्यायची आहे. इकडे 1 इंच, इकडे 1 इंच. हा टक्स इथून येणार, हा इथून. हे बघा, इथून मी ह्या दोन्हीचा मध्य करून इथून टक्स घेतलेला आहे. इथून मी 4 इंचावर घेतलेला आहे. उंची घेते मी 2.25 इंच. इकडे 1 इंच, इकडे 1 इंच घेतले. परत ह्या दोन्हीचा मध्य करून इकडून टक्स घेतलेला आहे. इथून 2 इंचावर हा टक्स घेतलेला आहे. कमीत कमी ह्या टक्समध्ये 1 किंवा 1.25 इंच एवढं अंतर पाहिजे, म्हणजे तो व्यवस्थित आपलं व्यवस्थित चेस्टला व्यवस्थित हे टक्स बसतात. नाहीतर मग कमी जास्त होते. अशा पद्धतीने तुम्ही टक्स आखून घ्या.
तर आपण आता कटिंग करूयात. योगपट्टी कट करून घेऊयात. हा गळ्याचा आकार. फ्रंट साईडला हवं तर तुम्ही पंचकोनी वगैरे गळ्याचा आकार देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. हे बघा, हे फ्रंट साईडचं 4 टक्सचं कटिंग झालेलं आहे. ही योगपट्टी आहे आणि हे बॅक साईडचा भाग आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही 4 टक्सचं पण कटिंग करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.